आज महाराष्ट्र के लिए खुशी का दिन है कि महाराष्ट्र का अभिजात दर्जा मिला है, इसके बारे में क्या कहना चाहते हैं? चांगली गोष्ट आहे ही। भारत हा राज्याचा संघ आहे आणि वेगवेगळ्या राज्यांना ज्यांची त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेला त्या प्रदेशामध्ये राज्यामध्ये त्यांचा अभिजात दर्जा यापूर्वी मिळालेला आहे। परंतु महाराष्ट्र स्वतंत्र होऊन बरेचसा काळ लोटला आहे तरीसुद्धा महाराष्ट्राला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला नव्हता आणि यावर्षी म्हणजे आजच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की मराठी भाषेला अभिजात दर्जा आजपासून प्रदान करण्यात येत आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाचे याबद्दल अभिनंदन करायला हवं, कारण मराठी भाषिक असल्यामुळं। कारण कुठले वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जनतेची जरी मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असली तरी मराठी भाषेला एक दर्जा दिला, अभिजात दर्जा दिला, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या लोकांचे अभिनंदन करतो। आणि मराठी भाषा ही प्रत्येकाने वापरली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे आणि व्यवहारात आणली पाहिजे। मराठी भाषेवर सर्वांचं प्रभुत्व असलं पाहिजे आणि प्रत्येकाने मराठी भाषेचा आदर करायला पाहिजे। मी तुर्तास तरी आता तरी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो। मी महाराष्ट्र या राज्यात जन्मले याचा मला खूप अभिमान वाटतो। मराठी भाषा ही खूप छान आहे आणि मराठी भाषेचा मला अभिमान आहे। 2024 या पर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नव्हता, पण आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। यामुळे सरकारचे मनापासून आभार मानतो। आतापर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नव्हता, मात्र महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या प्रयत्नामुळे ही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे रेटून धरली आणि माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेब यांनी ती मान्य करून आज खरं तर मराठीला आज न्याय मिळाला असं मला म्हणायचं आहे। म्हणून मला एक वाक्य म्हणावंसं वाटते, माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता पैजे जिंके। या म्हणीसाठी आज महाराष्ट्रामध्ये एकूण भारतामध्ये 11 अभिजात भाषेला दर्जा मिळालेला आहे आणि 2024 पर्यंत मराठी या अतिशय महत्त्वाच्या भाषेला दर्जा देऊन सरकारने मराठी भाषिकावर किंवा महाराष्ट्रावर अतिशय उपकार केले असं मला वाटते। या सरकारने जी कामगिरी केली त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी साहेब, अजित पवारजी साहेब आणि आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री मोदी साहेब यांचे मनापासून आभार मानतो। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। सर, आप एक टीचर हो, एक शिक्षक हो, तो आज बहुत ही अच्छा दिन है महाराष्ट्र के लिए और महाराष्ट्र में अभिजात जो दर्जा मिला है मराठी भाषिक के लिए, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? हे तो गोष्ट खूप चांगली झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने मराठी या भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल मराठी भाषेचा गौरव झालेला आहे आणि सर्वसामान्यांना मराठी भाषेचा गौरव असला पाहिजे। तर आपण महाराष्ट्रीयन आहोत,
त्याबद्दल सर्व महाराष्ट्रीय लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि झालेला आहे. सर्वांनी मराठी भाषेबद्दल, आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेबद्दल आपल्याला आपुलकी असलीच पाहिजेत आणि ती आपण जपली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी भाषेला, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं खूप खूप धन्यवाद. इसके लिए सब में ज़्यादा मेहनत फडणवीस साहब ने किया है और हमारे जो प्रधानमंत्री है मोदी साहब, इन्होंने उसको मान्यता दी है. तो इसके बारे में फडणवीस साहब का क्या कहना चाहते हैं? नहीं, फडणवीस साहब के तो बहुत बहुत आभार. जो कर रहे हैं तो बहुत अच्छा काम कर रहे हैं और मोदी साहब भी जो कर रहे हैं वो भी बहुत अच्छा काम कर रहे हैं और दर्जा दिया तो बहुत अच्छी बात हो गई है. बच्चों को इससे क्या फायदा होगा? बच्चे को तो बहुत फायदा होगा. धीरे धीरे बच्चे क्या है दूसरी कंट्री की तरफ बढ़ जा रहे हैं. तो अभी ये भाषा की वजह से हर क्षेत्र में बच्चे को मराठी आनी चाहिए. अपनी मातृभाषा है वो तो बच्चे के लिए आनी भी चाहिए और वो भाषा आने के लिए वो प्रयत्न करना चाहिए. इसलिए बहुत उनका धन्यवाद. महाराष्ट्र के लोगों का बहुत ही खुशी का दिन है और मराठी अभिजात भाषा को दर्जा दिया गया है. माननीय उप मुख्यमंत्री फडणवीस साहब ने इसकी कोशिश की है, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा जो दर्जा दिला त्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गेल्या अनेक वर्षापासून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब या मराठी भाषेला एक दर्जा द्यावं या संदर्भामध्ये बरेचसे वेळेस मागणी केली, परंतु त्यांच्या कामाला यश आलं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळं या केंद्र सरकारचे व पंतप्रधानाचे खूप खूप आभार आणि त्यांना अभिनंदन करतो. हाँ, आज का दिन महाराष्ट्र के लिए एक शुभ दिन है. हाँ. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, उन्होंने जो है सो कि मराठी भाषा को हाँ, अभिजात भाषा का जो दर्जा दिया है, हाँ, ये बहुत पहले होना चाहिए था, लेकिन कोई बात नहीं, देर सही दुरुस्त सही. जो भी किया है अच्छा किया है. ऐसे कामों का मैं स्वागत भी करता हूं और अभिनंदन भी करता हूं. चाहे वो कोई भी पक्ष हो, कोई भी पक्ष का नेता हो, अच्छा काम करना ये अच्छी बात है. और मैं जो है कि मैं अपने ओर से अपने उप मुख्यमंत्री और देश के प्रधानमंत्री मोदी जी, मैं इनका जो है कि अभिनंदन करता हूं और स्वागत करता हूं. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो.